कारण लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। मध्य रेल्वेवर मध्यरात्रीपासूनच 3 दिवसांच्या मेगा ब्लॉकला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे 3 जून पर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि शेकडो लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय। विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं शक्य आहे त्यांना तशी मुभा द्यावी असं आवाहन सुद्धा रेल्वे प्रशासनानं मुंबईतल्या कंपन्यांना केलेलं आहे। त्यामुळे या महामेगा ब्लॉकला सुरुवात झालेली आहे आणि आज 930 लोकल या रद्द असणार आहेत। ठाण्यामध्ये फ्लॅट क्रमांक 5 आणि 6चं रुंदीकरण सुरू आहे। सीएसएमटी स्टेशनवर सुद्धा आपण पाहतोय आज शुकशुकाट पाहायला मिळतोय। दररोज खरं तर प्रचंड गर्दी असते, मात्र आज गरज असेल तरच बाहेर पडा। आणि सध्या नेमकी मुंबईत काय परिस्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आणि वैदेही काडेकर यांच्याकडनं। थेट जाऊयात आपण सुरुवातीला वैदेही काडेकर यांच्याकडे ज्या सीएसएमटी स्थानकावर आहेत। सीएसएमटी स्थानकावर सध्या काय परिस्थिती वैदेही तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी ठाण्याला जाऊया। ठाण्यामध्ये आपण पाहतोय खरं तर लोकांची गर्दी प्रचंड वाढलेली आहे। गिरीश, काय सध्या ठाण्यामध्ये परिस्थिती पाहायला मिळते? ठाण्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 5चं काम सुरू असल्यामुळे आणि 4 वर देखील बंद ठेवल्यामुळे आता 6 वर सर्व सेवा लोकल आहेत त्या ठिकाणी डायव्हर्ट करण्यात आल्या। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर झालेली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल आहेत ते होत आहेत। गाड्या भरून जात आहेत, त्यामुळे प्रवाशांना गाड्यांमध्ये देखील चढता येत नाही। त्यामुळे अनेकांना कामावर जाण्यासाठी उशीर होत आहे। काही प्रवासी देखील माझ्यासोबत आहेत, त्यांना देखील जायचं आहे, परंतु या लोकल मेगा ब्लॉक असल्यामुळे अनेक गाड्या उशिरा होत आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे त्यांना लेट होत आहे। कुठे जात आहेत, किती वेळापासून तुम्ही या ठिकाणी आहात, काय सांग? आता अर्धा ते 1 तास झाला मी अमरावतीवरून आलेलो आहे। काही शासन आणि प्रशासनाच्या कामानिमित्त मंत्रालयाने मला खारघरला जायचं आहे, परंतु लोकलमध्ये एवढी प्रचंड गर्दी आहे की त्याच्यामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना किंवा कामगार लोकांना किंवा शासकीय सेवेमध्ये असताना फार अडचण जातोय। तरी काय सांगाल, अशा पद्धतीचा हा विशेष ब्लॉक घेण्यात आलेला आहे, तुम्हाला याआधी कल्पना होती? कल्पना तर नव्हती, परंतु प्रशासनाचं काम असल्यामुळे आम्हाला आतुरतेने इथे यावं लागलं। परंतु आल्यानंतर समजलं की प्रचंड गर्दी आहे आणि मेगा ब्लॉक एवढा मोठा आहे की आम्हाला जर समजा 8 वाजता तर तिथं रिपोर्टिंग आहे, तर आम्हाला कदाचित असं वाटतं की आम्ही 2 ते 3 तास जर लेट झालो तर आमचं जे प्रशासनाचं काम आहे ते कुठंतरी अडथळा निर्माण होईल। अनेक प्रवासी इथे आहेत माझ्यासोबत। काका देखील काका, तुम्ही कामावर जात आहे, कुठून आलाय आणि आता कुठे जात आहे? आम्ही रबाळीवरून आलेलो आहे इकडे कामावरना, आणि आता इथे लोकांचे पुष्कळ हाल झालेले आहेत आणि 3 दिवस तर हे हाल त्यांना सोसावेच लागणार आहेत। आणि गर्दी एवढी प्रचंड आहे की माणसाला घुसायची मारामारी आहे इथे। तुम्हाला कुठे जायचं आहे आणि किती वेळापासून इथे उभे आहात? आम्हाला तर अर्धा 1 तास झाला आहे, आम्हाला आता भांडुपला जायचं आहे। कशा पद्धतीने जाणार? बऱ्याच गाड्या आहेत त्या फुल जात आहेत, गर्दी खूप आहे। लोक जीवावर बेतून या ठिकाणी हा प्रवास करतायत, लटकून जात आहेत, काय सांग? आता लटकून जातं ते त्या लोकांना काय सांगणार, पण आपला जीव सांभाळून सगळ्यांनी हे करायचं, जायचं आहे कामावर। प्रशासनाने जादा बसेस देखील सोडलेल्या आहेत, त्याचा काही फायदा होईल? कारण तुम्ही आता अर्धा तासापासून इथे आहात, तुम्हाला देखील लोकलमध्ये चढता येत नाही, त्यामुळे काय बसेस सोडल्या त्याचा फायदा? बस सोडले त्या फायद्याचेच आहेत, पण लोकांनी त्याच्याकडे मार्ग आपला हे करावा। अजून काही प्रवासी आहेत ज्यांना कामावर जायचं आहे, मात्र ते देखील या ठिकाणी त्यांना देखील वेळ होतोय। किती वेळ तुम्ही या ठिकाणी आहात? कितना टाइम लगा आपको यहाँ पर? मी नाही म्हटलं तरी अजून अर्धा 1 तास झाला इथंच उभा आहे मी। अजून ट्रेन भेटलेली, पण काही गर्दी असल्यामुळे चढता येत नाही आणि एकाच प्लॅटफॉर्मला जास्त ट्रेन आहे येतात, ते दुसऱ्या प्लॅटफॉर्मला काही ट्रेन आहे नाही आहेत अजून। कुठे जायचंय तुम्हाला? मला लोअर परेलला जायचं आहे कामाला। तरी मग आता कशा पद्धतीने कामाचा वेळ काय आहे, किती वेळ झाला अजून कामावर पोहोचायला? माझा जो वेळ आहे तो 8 ते 5 आहे, पण आता ट्रेनच्या उशिरामुळे मी कामावर तर सांगितलेलं आहे, पण आता काय बघू आता काय होतं ते। रेल्वेने वर्क फ्रॉम होम देण्याचं देखील आवाहन केलेलं होतं, त्यामुळे कंपनीने काय तुम्हाला कामावर जात आहे, त्यांनी काय तुम्हाला वर्क फ्रॉम? तर अजून काय तसं सांगितलं नाही की वर्क फ्रॉम देता येईल का काय, आता बघू आज गेल्यानंतर काय होतं ते कळता येईल। आपण बघतोय की आता ही पुन्हा एक ट्रेन आलेली आहे, CSTला जाणारी आहे आणि 4 क्रमांक फ्लॅट क्रमांक 4 वर येणारी ही लोकल 6 वर फिरवल्यामुळे या ठिकाणी या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि गेल्या काही ज्या आतापर्यंत 4 ते 5 गाड्या आहेत तासाभरात गेल्यात आणि त्या सर्वच गाड्या आहेत त्या फुल तुडुंब अशा भरून गेलेल्या आहेत, त्यामुळे लोकांना आज चढता येत नाही, त्यामुळे कामावर जायला त्यांना उशीर होतोय। जीवावर खेळून त्यांना या ठिकाणी हे लोकलने प्रवास करावा लागतोय, बाहेर लटकून त्यांना हा रेल्वेचा प्रवास करावा लागतोय, अनेक हाल त्यांना सहन करावे लागतात। काका कुठे चाललाय तुम्ही? कुर्ल्याला।
काय कामानिमित्त जात मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, त्यामुळे तुम्ही आता कसे प्रवास करणार? तुम्ही सुद्धा वयर इलाज नाही दुसरा काय. मध्य रेल्वेने तशी काय प्रोव्हिजन केलेली नाही, कारण का किमान इथून ठाण्यावरून तरी लोकल चालू करायला पाहिजे होत्या. किमान 1 नंबर आपली मोकळा आहे त्या प्लॅटफॉर्मवरून डायव्हर्शन करायला हरकत नव्हतं, परंतु काय तशी काय व्यवस्था केलेली नाही. ठाण्यापासून कळव्यापर्यंत मेगा ब्लॉक आहे असं म्हणून सांगितलं. पण याची कल्पना होती मेगा ब्लॉक? पूर्वकल्पना दिली होती, सर्व प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली होती त्यांनी, आणि तसं सांगितलं होतं. काल वृत्तपत्रांना पण जाहिरात होती. त्याच्यामुळे काय दुसरा पर्याय नाही, जे ॲडजस्ट करणं हा दुसरा पर्यायच नाही. त्याचे आता बसेस देखील त्यांनी सोडलेल्या आहेत, त्याची व्यवस्था नाही, कारण आता सगळा त्राण बाहेर रोडवर पडणार, त्याला इलाज नाही. तिकडे सुद्धा उशीर होणार आहे. पुढील 3 दिवस असणार आहे, रविवारपर्यंत असणार आहे, त्यामुळे कशा पद्धतीने 2 तारखेपर्यंत याची पूर्वकल्पना होती. याच्याबद्दल काय कोणती तक्रार नाही, कारण का काम करायचं म्हटलं ते तेवढं करायलाच लागतं. रेल्वे वाजेपर्यंत कामावर जायचं होतं नाही, 8च्या नंतर. त्याच्यामुळे काय मी लवकरच निघालो, त्यामुळे थोडं ओके. धन्यवाद गिरीश. आपण ठाण्यामध्ये खरं सध्या परिस्थिती पाहतोय, अगदी अर्धा तास 1 तास सुद्धा अनेकांना थांबावं लागतंय. यानंतर सीएसएमटी स्थानकावर नेमकी काय परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याकडे. वैदेही, आपण पाहतोय सकाळी 7 वाजता मगाशी आपण पाहिलं शुकशुकाट होता, आता मात्र आपण पाहतोय अनेक प्रवासी खरं तर आपल्या लोकलची, आपल्या लांब पल्ल्याच्या गाडीची वाट सुद्धा पाहतायत. सध्या नेमकं कसं वेळापत्रक आणि कशी परिस्थिती सीएसएमटी स्थानकावर आहे? नक्कीच आपण बघतोय की सीएसएमटी स्थानक हे अत्यंत महत्त्वाचं स्थानक आहे आणि या स्थानकाच्या फलाटाच्या रुंदीकरणासाठी आज रात्री मेगा ब्लॉक जो आहे तो केला जाणार आहे. आपण बघतोय की 10 आणि 11 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी या प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण जे आहे ते करणार असल्या संदर्भातली माहिती पुढे येते आणि त्यासाठी जे आहे ते आज मेगा ब्लॉक मोठ्या प्रमाणात सध्या केला जात असल्याची माहिती मिळते आहे आणि आपण बघतोय की इथे मोठ्या प्रमाणात लोक थांबलेली आहेत. दादा, तुम्ही कुठे जाणार आहात? माझे आई बाबा जाणार आहेत. अच्छा, पण लोकलनी तुम्ही आला, ट्रेननी आला? नाही, ट्रेन नाही येणार, पण मांडवीने जातोय आणि लेट आता 2 तास, थोडा त्रास होतो. ट्रेनचे मेगा ब्लॉक आहेत, काय सांगाल? लोकांचे तसे हाल होत आहेत? मेगा ॲक्च्युली मे बी मेगा ब्लॉकमुळे आता मांडवी एक्सप्रेस लेट झाली आहे 2 तास. तर थोडं अगोदर इन्फॉर्म केलं असतं बरं झालं असतं. 70 वर्षाच्या वरती आई वडील आहेत, मग त्यामुळे अगोदर इन्फॉर्म केलं असतं. आता आम्हाला ऐन टायमाला माहिती पडलं, त्याच्या अगोदर माहिती पडलं असतं थोडंफार तर बरं पडलं असतं. 3 तास अगोदर आज आले आहेत, आता त्रास तर होतं थोडाफार, तर काय करणार. आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते अनेक वयस्कर लोक जी आहेत ती आपल्या ट्रेनची वाट बघत आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी खरं तर हे लोक आलेले बघायला मिळत आहेत आणि एकूण जर बघितलं तर या गाड्या ज्या आहेत त्या सध्या लेट झाल्या असल्याची देखील माहिती मिळते आहे. आपल्यासोबत आणखीन काही लोक आहेत. आपको कहाँ जाना है? कुठे जायचं आहे? प्रयागराज। क्या ट्रेन टाइम पे है? हाँ, टाइम पे है। लेकिन आप लोकल से आए, रेलवे से आए? नहीं, मैं रेलवे से आया। हाँ, ट्रेन लेट थे? नहीं, लेट नहीं थी, राइट टाइम थी। आपको समय पर मिली? हाँ, यस। आपण बघतोय की काही लोकांना जी आहे ती रेल्वे वेळेवर मिळालेली आहे, काही लोकांना रेल्वेचा त्रास झाला असल्याच्या संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या लोकांच्या सध्या बघायला मिळत आहेत. पण एकूण जर बघितलं तर हाच तो प्लॅटफॉर्म आहे आणि याच्या रुंदीकरणासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणात हा मेगा ब्लॉक. धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल. धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या या अपडेट बद्दल. तर आपण लोकल सेवेसंदर्भातले सगळे अपडेट आज दिवसभर साम टीव्हीवर आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवणार आहोत. वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे. मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक हा असताना तुम्ही नेमका प्रवास कसा करू शकता आपण पाहणार आहोत. मध्य रेल्वे प्रवासी कर्जत कसारा मार्गावरून येणारे प्रवासी हे दादर रेल्वे स्टेशनवरून पश्चिम रेल्वेनं चर्चगेट पर्यंत प्रवास करू शकतात. तसंच तिथून रस्ते मार्गे सीएसएमटीला सुद्धा जाता येणार आहे. कर्जत कसारा मार्गे दादर रेल्वे स्टेशनहून ते पश्चिम रेल्वेनं जाऊ शकतात, तर दुसरीकडे तिथून रस्ते मार्गे सीएसएमटीला सुद्धा जाता येऊ शकतं. पनवेलवरून वडाळा रोड स्टेशन पर्यंत लोकलला येऊन पुढे रस्ते मार्गे मग सीएसएमटीलाही आपण पोहोचू शकता. विरार डहाणू मार्गे जवळच्याच पश्चिम रेल्वे स्टेशनला जाऊन तिथून मग रस्ते मार्गे पुढचा प्रवास आपण करू शकता. मध्य रेल्वेवर आपण 3 दिवसांचा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येतोय आणि पर्यायी मार्गाने प्रवास करणं हे खरं तर प्रेफर करायला हवं. दरम्यान कोणत्या रेल्वेगाड्या रद्द आहेत आपण पाहूयात. 28 ते 31 मे सीएसएमटी पुणे प्रगती एक्सप्रेस रद्द असेल, तर 28 ते 31 मे सीएसएमटी पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसही रद्द असेल. 31 मे पुणे सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेसही रद्द असणार आहे. 31 मे नांदेड सीएसएमटी तपोवन एक्सप्रेस ही सुद्धा रद्द असेल.
31 मे साईनगर शिर्डी CSMT वंदे भारत एक्सप्रेसही रद्द असेल. तर या रेल्वे गाड्या रद्द असणार आहेत हे वेळापत्रक लक्षात घेऊनच पुढील